अमळनेर तालुक्यातील पळासदडे गावात भटक्या कुत्र्यांचा त्रास प्रचंड वाढल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक अनोखा व उपरोधिक मार्ग अवलंबला आहे। गावातील भटक्या कुत्र्यांना पळासदडे गावाचा रहिवासी दाखला द्यावा व आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये त्यांना मतदानाचा हक्क देण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदन ग्रामसेवक तसेच गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे। गावात भटक्या कुत्र्यांचा त्रास प्रचंड वाढला असून ग्रामस्थांनी याबाबत प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत। ग्रामसभेत तसेच ग्रामसेवक आणि गटविकास अधिकारी बीडीओ यांच्या समक्ष हा प्रश्न मांडूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे। ग्रामस्थांचे म्हणणे आहे की जर या भटक्या कुत्र्यांवर कोणतीही कारवाई होणार नसेल आणि ते कायम गावातच वावरत असतील तर त्यांना गावाचे अधिकृत रहिवासी मानण्यास हरकत नसावी। या उपरोधिक मागणीद्वारे प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे हा ग्रामस्थांचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले। दरम्यान गावात लहान मुले, महिला व वृद्धांना रस्त्यावरून जाणे कठीण झाले असून रात्रीच्या वेळी कुत्र्यांचा उपद्रव अधिक वाढत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे। प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास ग्रामस्थ आंदोलनाचा मार्ग अवलंबतील असा इशारा उमाकांत बेहेरे, अमोल पाटील, विवेक पाटील, किशोर चव्हाण, विजय मरसाळे, गोपाळ चव्हाण, अनिल भिल, सर्जेराव भिल, गणेश शिंदे, नानकू भिल, नेहरू भिल, राजेंद्र पाटील, हर्षल पाटील यांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांना दिला आहे। वडिलांचे वय 79 वर्षे, दोन्ही किडन्या फेल, अंथरुणाला खिळलेले। तशातच वडिलांनी सप्तशृंगी गडावर देवीला जाण्याची इच्छा व्यक्त केली। शाळेच्या कामातून वेळ काढून वडिलांना गडावर नेऊ म्हणणाऱ्या शिक्षकाच्या नशिबी दुर्दैव आले। वडिलांचे निधन झाले, इच्छा अपूर्ण राहिली म्हणून मुलाने नंतर गावातील 45 महिलांना सप्तशृंगीचे दर्शन घडवले। अमळनेर तालुक्यातील गंगापूर येथील भीमराव किसन रामोसे यांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्यामुळे ते अंथरुणाला खिळलेले होते, मृत्यूशी झुंज देत होते। अखेरच्या क्षणी त्यांनी आपला मुलगा, पत्रकार तथा शिक्षक महेंद्र रामोसे यांच्याजवळ सप्तशृंगी गडावर जाऊन देवीचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली। मुलाचेही डोळे पाणावले। आपल्या जन्मदात्याची अखेरची इच्छा पूर्ण करू, शाळेच्या कामामुळे सुट्टीच्या दिवशी वडिलांना घेऊन जाऊ असे ठरले, पण तत्पूर्वीच वडिलांनी प्राण सोडले। वडिलांची अखेरची इच्छा पूर्ण करू शकलो नाही म्हणून महेंद्र रामोसे यांना मनाला बोचत होते। अखेर ठरवले की वडिलांना नेऊ शकलो नाही म्हणून सर्व धार्मिक विधी कार्य आटोपल्यावर त्यांनी आपल्या आईसोबत गावातल्या 45 महिलांना स्वखर्चाने गडावर नेऊन देवीचे दर्शन घडवले। भक्ती आणि श्रद्धा कोणत्याही मार्गाने पूर्ण करता येते। गावातल्या महिलांनी देखील महेंद्र रामोसे यांनी अशा पद्धतीने आपल्या वडिलांची अखेरची इच्छा पूर्ण केल्याबद्दल कौतुक व्यक्त केले। चैत्र नवरात्रोत्सव सुरू झाल्याने गडावर पायी जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी वाळूच्या अवजड वाहतुकीला 2 दिवस पूर्णपणे ब्रेक देण्यात यावा अशी मागणी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेने अमळनेर येथील महसूल व पोलीस प्रशासनास केली आहे। चैत्र नवरात्र उत्सवास सुरुवात झाली असून या निमित्ताने नांदुरी गडावरील सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक पदयात्रा काढून गडावर जात असतात। अमळनेरसह पारोळा, चोपडा, धरणगावसह इतर तालुक्यातील भाविक अमळनेर ते धुळे मार्गे दिवसा व रात्री देखील पायी प्रवास करीत असतात। या वर्षी देखील मोठ्या संख्येने भाविक गडावर जाणार असल्याने भाविकांना त्रास नको म्हणून दिनांक 26 व 27 मार्च असे 2 दिवस वाळू वाहतुकीच्या अवजड वाहतुकीला पूर्णपणे बंदी करण्यात यावी, जेणेकरून लहान मुले, महिला व आबालवृद्ध भाविक सुरक्षित प्रवास करू शकतील। तरी अमळनेर उपविभागाचे प्रांताधिकारी मयूर भंगाळे, DYSP विनायक कोते, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा व पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकुंभ यांनी संबंधित वाळू वाहतूकदारांना याबाबत तातडीने आदेश द्यावेत अशी विनंती अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी केली आहे। दरम्यान शिवसेनेचे अमळनेर शहराध्यक्ष भरत पवार यांनी देखील सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भक्तांना या वाहतुकीचा त्रास होऊ नये यासाठी अमळनेर तहसीलदार यांना 3 दिवस रेती वाहतूक बंद करावी अशी मागणी निवेदनातून केली आहे। यावेळी सुरेश पाटील उपस्थित होते। एसटी प्रवास सवलतीसाठी लागणाऱ्या NCMC कार्ड देताना सामान्य नागरिकांना लुटणाऱ्या आणखी 2 एजंट विरुद्ध कारवाई करण्यात येऊन त्यांचे मशीन जप्त करण्यात आले आहे।
12 वर्षावरील महिला आणि ज्येष्ठ व अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी आता एसटीने NCMC कार्ड आवश्यक केले असून त्यासाठी प्रत्येक आगारात तसेच खाजगी एजंट नेमण्यात आले आहेत. प्रत्येक कार्डसाठी शासनाने 199 रुपये फी ठरवून दिलेली असताना एजंट नागरिकांकडून सुमारे 300 रुपये फी घेऊन ग्राहकांची लुबाडणूक करीत असल्याच्या तक्रारी विभाग नियंत्रक दिलीप बंजारा यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार त्यांनी वाहतूक निरीक्षक देशमुख, चोपडेचे आगार प्रमुख पाटील यांना कारवाई करण्यास सांगितले होते. अमळनेर येथे माया शिवदे यांना अमळनेर बस स्टँडवर एजन्सी देण्यात आली होती. मात्र ते ठराविक ग्राहक करून त्यांनी जळोद येथे जादा दराने ग्राहकांची लुबाडणूक करीत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्याकडील मशीन जप्त करून कारवाई करण्यात आली. तसेच चोपडा येथे देखील बस स्थानकावर कुणाल गायकवाड या एजंटने बस स्थानकावर ग्राहकांची लूट केल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांचे मशीन जप्त करून कारवाई करण्यात आली. अमळनेर येथील मार्केट परिसरातील JDCC बँक शाखेमध्ये ग्राहकांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर तालुका काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बँक प्रशासनाला निवेदन दिले. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बँक प्रशासनासमोर ग्राहकांच्या विशेषतः शेतकऱ्यांच्या अडचणी मांडत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली. त्यांनी बँकेत पंख्यांची व्यवस्था, ग्राहकांना बसण्यासाठी नवीन बाकडे, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच कर्मचाऱ्यांचे काम जलद गतीने पूर्ण व्हावे यासाठी नोटा मोजणी मशीन देण्याचीही मागणी करण्यात आली. या आंदोलनाला उपस्थित शेतकरी व ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. लवकरात लवकर मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला आणि असा इशारा देत आंदोलन केले. यावेळी बँकेत मूलभूत सुविधांचा अभाव असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या प्रसंगी तालुका काँग्रेस अध्यक्ष BK सूर्यवंशी, शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे, संदीप घोरपडे, प्राध्यापक सुरेश पाटील, युवक काँग्रेस अध्यक्ष हर्षल जाधव, तालुका सरचिटणीस राजू भाट आदी यांसह पदाधिकारी उपस्थित होते. अमळनेर शहरातील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेच्या क्रीडांगणावर सकल हिंदू समाजातर्फे भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सुशील महाराज विटनेरकर, प्रजापिता ब्रह्मकुमारी येथील श्रीमती विद्यादिदी व शिवम कुटिया येथील माताजी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी श्री स्वामी समर्थ मंदिर येथून मिरवणूक काढण्यात आली. त्यात हिंदू बंधू भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले. या हिंदू संमेलनात राजवीर चंद्रकांत कंखरे या लहान बालकाने छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा सादर केला. हिंदू संमेलनाचे सूत्रसंचालन रवींद्र लष्करे यांनी तर प्रास्ताविक प्रशांत वंजारी यांनी केले. आभार यश राजेंद्र वर्मा यांनी मानले. स्वागत समितीत अध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. अमळनेर तालुक्यातील गलवाडे रोडवरील बियर व वाईन शॉपी फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह बियरचे कॅन व CCTV DVR हार्ड डिस्क असा सुमारे 30,000 रुपयांचा माल चोरून नेल्याची घटना 20 रोजी रात्री गलवाडे शिवारात घडली. राकेश भगवान पाटील, राहणार गलवाडे, या माजी सैनिकाचे गलवाडे रस्त्यावर केशरी बियर व वाईन शॉपी असून 20 रोजी रात्री 10:30 वाजता त्यांनी आपले दुकान बंद केले होते. 21 रोजी सकाळी 10:30 वाजता ते आपले दुकान उघडायला आले असता त्यांना दुकानाचे शटरचे कुलूप तुटलेले आढळले. त्यांनी दुकान उघडले असता दुकानाच्या काउंटरचे कुलूप तोडून त्यातील 12,500 रुपये गायब होते. दुकानातील बियरचे 72 कॅन, CCTV DVR हार्ड डिस्क सह चोरून नेल्याचे दिसून आले. मारवड पोलिसात तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संजय सूर्यवंशी करीत आहेत.